आहे की जरांगे पाटलांची आमची जुनी ओळख आहे. तो तसा एकदम प्रामाणिक कार्यकर्ता आहे. त्याला प्रामाणिक वाटतं की मराठा समाजाचं भलं व्हावं, आरक्षण मिळावं, मराठा मुलांना, मुलींना त्या पद्धतीने रोजगाराची संधी, ही त्याची प्रामाणिक भावना आहे. पण आज आपल्या राज्यामध्ये शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, भारतीय जनता पक्षाने शिंदेसाहेबांचं जेव्हा सरकार होतं, तेव्हा 10% मराठा आरक्षण दिलेलं आहे. ते पण कुठल्याही आरक्षणाला हात न लावता, एकही टक्का कोणाचं आरक्षण कमी न करता आपण 10% आरक्षण दिलेलं आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त अगर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल किंवा दुसरं, तर सरकारकडून उपसमिती स्थापन आहे. विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा चांगला संवाद सुरू आहे. पण जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर सरकार किंवा प्रामुख्याने आमच्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांची अगर बदनामी करण्याचा कोण कार्यक्रम करत असेल, तर मला असं वाटतं की सगळी माहिती सरकार म्हणून आमच्याकडे आहे. कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे, तिथे त्या ज्या रूटवरचे जे आजूबाजूचे जे लॉन आहेत, तिथे हे लोकांना राहण्याबिण्यासाठी कोण सोय करतोय, या सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे. म्हणून समाजाबद्दल सरकारची भावना अतिशय सरळ चांगली आहे की बाबा आम्हाला मराठा समाजाला सहकार्य करायचं, मराठा समाजाची उन्नती झाली पाहिजे, ही भूमिका आमची सगळ्यांचीच आहे. जरांगेच्या अडून फडणवीसांना